आपले रायगड, आपले महाराष्ट्र यांचे अभिनंदन करतो की माझ्या कारखान्यामध्ये आलेत, त्यांना शुभेच्छा. नमस्ते मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी तुमचा हो शिवम गणेश मोकल. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे आपले रायगड आपले महाराष्ट्र. सर्वप्रथम सर्वांना 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आज आपण आलेले होते गणेश मूर्तींचे माहेरघर असलेल्या रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील हमरापूर या गावामध्ये. मित्रांनो, गणेश मूर्ती म्हटलं की सर्वप्रथम आपल्याला आठवतं ते पेण, आणि पेणमधल्या गणेश मूर्तींचं महत्त्वाचं केंद्र म्हणजे हमरापूर. आणि या हमरापूर विभागामध्ये हमरापूर, तांबडशेत, जोहे, कळवे, दादर अशी काही गावं आहेत जी गणेश मूर्तींसाठी विशेषतः फेमस आहेत, आणि हमरापूर त्यातलं हे गणेश मूर्तींचं मुख्य केंद्र. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण हमरापूर गाव फिरणार आहोत, आणि या गावामध्ये असंख्य जवळपास 20 ते 25पेक्षा जास्त किंवा कदाचित जास्तसुद्धा असू शकतात. आपण आता प्रत्येक गणेश मूर्ती कला केंद्रामध्ये भेट देणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या गावामध्ये तब्बल किती कारखाने आहेत, आणि वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या या गावाची परंपरा, आपले प्रत्येक कुटुंबातले सर्व जे सदस्य आहेत ते आपल्या सर्व कुटुंबाची जी पिढ्यानपिढी चाललेली ही जी प्रथा आहे ती सांभाळत चालली आहेत. तर आपण आता जाऊया थेट हमरापूर गावामध्ये. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एक विशेष म्हणून आपल्यासोबत जॉईन झालेलं आहे, ती म्हणजे तन्वी. आता आम्ही दोघंजण हमरापूरमध्ये चाललेलो आहोत, आणि संपूर्ण हे जेवढीसुद्धा हमरापूर गावामध्ये श्री गणेश कला केंद्र आहेत ते आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, असं आपण स्टेशनवर उतरल्यानंतर लगेच पहिलंच आपल्याला हा गणपती बाप्पाचा कला केंद्र दिसतो, तो म्हणजे साईच्या कला केंद्र. आणि ट्रेनमधून येता जातासुद्धा तुम्ही गणेश मूर्ती आणि हा कारखाना पाहिला असेल, साईच्या कला केंद्र. त्याच्या बाजूलासुद्धा आहे आराध्य आर्ट्स, आणि इकडे आहे साईच्या. तर मित्रांनो, स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर पहिलंच आपल्याला गणपती बाप्पाचं कला केंद्र दिसतं, ते म्हणजे साईच्या कला केंद्र. या ठिकाणी गणेश मूर्तींचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे, आणि या ठिकाणी दादासुद्धा पाहू शकता गणपती बाप्पाला फायनल टचअप देत असताना. अजूनसुद्धा या मूर्तीवरती रंगकाम होणं बाकी आहे, मात्र काहीशा मूर्ती आपण पाहू शकता आतमध्ये त्याचं रंगकाम झालेलं आहे. तर आपण आतमध्ये जाऊन पाहूया. ठिकाणी परेलच्या महाराजाची मूर्ती, म्हणजे जी द ग्रेट मूर्तिकार अरुणजी दत्ते यांनी साकारली होती परेलच्या महाराजांची बॅलेन्सिंगची मूर्ती, त्याच मूर्तीची रेप्लिका मूर्ती आपण या ठिकाणी पाहू शकता. सध्या मूर्तीचं काम अपूर्ण आहे, मात्र फायनल टचअप दिल्यानंतर अतिशय सुंदर अशी गणपती बाप्पाची बॅलेन्सिंग मूर्ती तुम्हाला पाहायला मिळेल. संपूर्ण साईच्या कला केंद्रामधली मला आवडली सर्वात सुंदर मूर्ती पाहू शकता तुम्ही समोर. खाली कासवराजसुद्धा आहे, आणि कासवावर आरूढ झालेली मूर्ती विठ्ठलाची मूर्ती आहे. साईच्या कला केंद्र हमरापूर स्टेशनपासून आल्यानंतर सुरुवातीला प्रथमच आपल्याला कला केंद्र पाहायला मिळतो. अतिशय सुबक अशा मूर्ती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. ते आल्यानंतर आपण सुरुवातीला दाखवलं होतं की त्या ठिकाणी नंबरसुद्धा दिलेला आहे, त्यावरून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. या ठिकाणी पाहू शकता या साईच्या कला केंद्राचे मालक आहेत रोहित दादा, आणि त्यांचंसुद्धा अतिशय जोरदार काम सुरू आहे, आणि गणपती बाप्पाचं काम शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे.
रोहित ही तयारी कधीपासून चालू आहे? जवळपास वर्षभर चालू असते की आता अंतिम टप्प्यात आलेली आहे तयारी? जे मोठे कारखाने आहेत त्यांची दर वर्षभरात असते, पण जे नवीन नवीन कारखानदार आहेत त्यांचे म्हणजे 3 ते 4 महिन्यापासून ही सुरुवात होते. ओके. आणि जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहे ना आता? हां, आणि मागच्या महिन्यामध्ये जो जोरदार पाऊस झाला होता त्याचा काही या ठिकाणी काही पुराचा फटका झाला होता का काही? इकडे तर जास्त काय नुकसान नाही झालं, पण तांबडशेत गावामध्ये म्हणजे खूप पूर वगैरे आलेला, त्यांच्या मूर्त्यांचं वगैरे भरपूर नुकसान झालं. ओके. आणि आपल्या हमरापूर गावामध्ये टोटल किती कारखाने असतील तरी तुझ्या माहितीमध्ये? तरी अंदाजित 150 कारखाने असतील. 150 कारखाने प्रत्येक म्हणजे जवळपास घरटी बोलायला लागेल किंवा 2 घरं सोडून तरी बोलायला लागतील. ना आता हमरापुरी गावात म्हणजे नाही बोलून प्रत्येक तरी घराघरात कारखाने आहेत. ओके. तर असा संपूर्ण साईजच्या कला केंद्र नक्कीच. तर दादा जर बुकिंग करायची असेल तर नंबरवरून करू शकता किंवा इथे यायला पाहिजे थोडा आहे? कॉन्टॅक्ट वगैरे केलं तरी चालेल. ओके. मी तुम्हाला आता कॉन्टॅक्ट नंबर दाखवल्यावर दादाला डायरेक्ट तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. रोहित पाटील नाव आहे दादाचं. चलो दादा, थँक्यू. जागोजागी मित्रांनो तुम्हाला घराच्या अंगणामध्ये, घराच्या टेरेसवर तुम्हाला अशा प्रकारच्या गणपती बाप्पांच्या मूर्ती पाहायला मिळतील. ते पुढचं कला केंद्र आहे समीर कला केंद्र, आणि या ठिकाणी गणपती बाप्पाची गाडीसुद्धा लागलेली आहे. तर इथून गणपती बाप्पा आता घेऊन जाणार आहेत, त्यामुळे आपण त्यांना डिस्टर्ब न केलेलंच बरं आहे. तो इथून आपण आता पुढे जाऊया. मित्रांनो या ठिकाणी सुद्धा तुम्ही पाहू शकता अतिशय शुभक अशा बाप्पाच्या मूर्त्या आणि वस्त्र परिधान केलेत बाप्पाला. मित्रांनो आता आपण आलेलो ते लावण्य आर्ट कला केंद्रामध्ये. आता इथले सर्व गणपती बाप्पा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कधी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत जवळपास 5 ते 6 फुटापर्यंत 7 फुटापर्यंत सर्व प्रकारच्या मूर्ती तुम्हाला पाहायला मिळतील. लावण्य आर्ट्स हमरापूर. तर लावण्य आर्टमध्ये मला आवडली सर्वात सुंदर मूर्ती आपण पाहू शकता. आणि हीच मूर्ती तुम्हाला एका वेगळ्या रूपात सुद्धा पाहायला मिळेल मागच्या साईडला. त्या मूर्तीची साईड थोडीशी मोठी आहे, ही पा बॅक साईडला आहे. गणपती पण उंची सांगा. आता मूर्ती पाहिली विठ्ठलाची, त्याची रिप्लिका मूर्ती आहे, छोटी मूर्ती आहे, छोट्या साईजमध्ये सुद्धा अवेलेबल आहे या ठिकाणी. संपूर्ण वारकरी मंडळी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर नमस्कार मंडळी, आता आपण आलेलो आहोत हमरापूरमध्ये, आणि हमरापूरमधलं आपले दुसरं गणपती बाप्पाचं कला केंद्र आहे ते म्हणजे लावण्य आर्ट्स. आणि या ठिकाणी आपले दादा आहेत. आता दादा थोडक्यात आपल्याला त्यांच्याबद्दल परिचय घेऊन देतो. ओके. लावण्य आर्ट्समध्ये आल्याबद्दल मी स्वतः संतोष भगत मूर्तिकार. आल्याबद्दल तुमच्या सर्वप्रथम धन्यवाद. आपले रायगड, आपले महाराष्ट्र यांचे अभिनंदन करतो की माझ्या कारखान्यामध्ये आलेत, त्यांना शुभेच्छा. दादा तुम्ही हा बिझनेस कधीपासून करता, म्हणजे तुमच्या वाडवडिलांपासून करता? किती वर्ष झाली? हां, माझ्या वाडवडिलांपासून हा बिझनेस चालू आहे गणपती बाप्पाचा. आणि इथून आपल्या या कला केंद्रामधून म्हणजे बाहेर पेंट सोडून किंवा रायगड जिल्हा सोडून बाहेर कुठे कुठे मूर्ती जातात? हां, जातात. आउट ऑफ पण जातात. रत्नागिरी वगैरे इकडे, गोवा इकडे, आंध्रामध्ये, हैदराबाद इकडे, आपल्या आउट ऑफ पण जातात, म्हणजे सगळीकडे आपले. कारण की मी या कला केंद्रामध्ये आल्यापासून बघतोय तर प्रत्येक मूर्ती वेगवेगळी स्वरूपाची पाहायला मिळते, अलग अलग त्यावर वर्क केलेलं आहे आणि नवनवीन मूर्ती पाहायला मिळते. तर हे तुमचं या वैशिष्ट्याबद्दल तुम्ही काय बोलाल? म्हणजे दरवर्षी तुम्हाला काय चॅलेंज असतं की नवीन नवीन? नक्कीच. आता त्या सध्याच्या कंडिशनमध्ये
व्यंकटेश म्हणजे याचा त्यांचा क्रेज आहे फुल, त्याला डिमांड आहे. आता समोरच बघताय तुम्ही, हा गोल्डन ज्वेलरी केलेली आहे, खूप सुंदर मूर्ती आहे. याच्यामध्ये 10 फुटापर्यंत 12 फुटापर्यंत पण आहे, ही 5 फुटी आहे, त्याच्यामध्ये 3 फुटीमध्ये पण आहे. ती तिकडे आहे, ती बघा तिकडे त्या साईडला, मागच्या साईडला तिकडे पण मोठी मूर्ती आहे, बघू शकता तुम्ही. ती किती फूटची आहे? ती 12 फुटी आहे. ओके. आणि ही किती साधारणतः? 5 फूट आहे. 5 फुटी. ओके, चांगले. आणि मागच्या महिन्यामध्ये जो खूप जोराचा पाऊस झाला होता तेव्हा या तुमच्या कला केंद्राला काही नुकसान वगैरे काय झालं होतं का? ॲक्च्युली तांबडशेत जोहे कळवे त्या गावामध्ये झाला, हमरापूरमध्ये पण आलेला पाणी, पण काही ठिकाणी आलेला, एवढा इकडे ना आला कुठे. पण ओलावा मारलाय ना त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम्स एकदा निर्माण झालेत, कारण पाऊस कंटिन्यू चालू आहे. आणि त्या महिन्यामध्ये गेल्या महिन्यामध्ये एवढा नुकसान झाला, भरमसाठ नुकसान झालं तिकडे. बिचारा मूर्तिकारांचे खूप हालातच दिवस चाललेत. हा पावसाची जास्तच हे चाललंय इकडे, त्याच्यामुळे वळावा मावचच पकडतं ना मूर्त्यांना, त्याच्यामुळे सुकायला कठीण जातोय, असं जातंय. ओके. आता मला तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की शाडूच्या मूर्ती किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिस या 2 मूर्ती घडवत असताना तुम्हाला चॅलेंजेस कोणते फेस करावे लागतात? म्हणजे सोपं कशावर जातं, शाडूच्या मूर्तीला की प्लॅस्टर ऑफ पॅरिसला चॅलेंज तुम्हाला? ॲक्च्युली सर्वप्रथम मुद्दा माझा एकच आहे की मातीच्या गणपती आणि POPच्या गणपती एक फरक, की आपल्याला प्रोडक्शन मातीचा एवढा होऊ शकत नाही. आणि जर ती पावसात भिजली तर ती गणपती तो लॉसच, म्हणजे गणपती तो होऊच शकत नाही परत, किंवा तुटला तर मातीचा गणपती परत बनवू शकत नाही. तसा आपला POPचा गणपती जरी 10 तुकडे झाले तरी जसा आहे तसा त्याला रूप येऊ शकतो गणपतीचा. त्याच्यामुळे आम्हाला नक्कीच बेटर आम्हाला POPच आहे. आणि POPचा कुठला नुकसानही नाही, POP पासून कुठली हानी नाही. त्याच्यामुळे पर्यावरणासाठी पण चांगलं आहे की POPचे कसलाच प्रॉब्लेम नाही होते. आत्ताच्या कंडिशनमध्ये खूप चांगल्या बाप्पाची एक हे चाललं आहे की POP आम्हाला खूप साथ द्यायला पाहिजे, आणि साथ देतोच. आणि सरकारचं पण आम्ही अभिनंदन करतोय की त्यांनी पण आम्हाला साथ देत आहेत आत्तापर्यंत. परमिशन दिली आहे नक्कीच. आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता व्यंकटेश स्वरूपातल्या या मूर्ती आहेत. आत्ता पण माझे रत्नागिरीमध्ये आता चाललेत, ही बघा ही लॉट चालली रत्नागिरीमध्ये, लॉट चाललेला तो रत्नागिरी बाहेर त्या ठिकाणी तिकडे गाडी बाहेर आहे. आणि जर कोणाला इथून गणपती मूर्तीची बाहेरून ऑर्डर द्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करून देऊ शकता. नक्कीच. किती दिवस आधी ऑर्डर द्यावी लागेल? ॲक्च्युली काय माहिती, आपला जर लवकरात लवकर द्याल तेव्हा आम्हाला पण पुढची तयारी करायला लागतो. त्यामुळे जशी मे पासून स्टार्ट करतोच आम्ही, म्हणजे पेंटिंगची खास करून, आणि काळाचा प्रोडक्शन अगोदर होतो आमचा. तर आम्हाला लवकरात लवकर जर ऑर्डर केली तर तुमची कंप्लीट ऑर्डर व्हायची चांगले चान्सेस असतात. आणि आता जवळपास तुमचं काम हे अंतिम टप्प्यात आलं असणार. नक्कीच. आता माझे सगळे मंडळ आणि गावगिराक चालू आहेत. होलसेलची ऑर्डर ही लाचची रत्नागिरीची आता तुम्ही पाहताय समोरच तुमच्या समोर आहे. तर आता आमचे मंडळ आणि गावगिराकांचे चालू आहेत ऑर्डर्स. खूप खूप धन्यवाद दादांनी आपल्याला थोडासा वेळ दिला, कारण की त्यांचा सुद्धा शेड्यूल बिझी आहे. या बिझी शेड्यूलमध्ये तुम्ही आम्हाला टाइम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद त्यांचा. आणि नक्कीच तुमचं सुद्धा धन्यवाद मानतोय मी. सर्वांनी आपल्या या लावण्य आर्ट्सला सुद्धा फॉलो करा. इंस्टाग्रामवरती त्यांचं सुद्धा अकाउंट आहे ना? ओके, हो आहे. त्या पेजला मी तुम्हाला लिंक देतो आणि आपल्या स्क्रीनवर सुद्धा तुम्ही पाहू शकता लावण्य आर्ट्स. तर खूप खूप धन्यवाद. ओके, नक्की धन्यवाद. करत असताना बायको बघा किती मेहनत घेते, दोन दोन बॅग घेऊन. मित्रांनो, या हमरापूर गावाच्या प्रत्येक घराच्या ओटीवरती गणपती बाप्पांच्या मूर्ती ठेवल्या आहेत. जिथे पाहू तिथे गणपती बाप्पांची आपल्याला मूर्ती पाहायला मिळते. हमरापूरमधल्या वैशाली नाईक ताई यांच्या कला केंद्रामध्ये आहे आणि त्यांनी अतिशय देखण्या अशा गणपती बाप्पाच्या मूर्ती बनवलेल्या या ठिकाणी. अतिशय उत्तम अशी कलाकृती त्यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि मी आतापर्यंत पाहिलेल्या सर्वात सुंदर मूर्ती गणपती बाप्पाच्या छोट्या छोट्या मूर्ती आहेत, आणि त्या मूर्ती तुम्हीसुद्धा एन्जॉय करा. तर मित्रांनो, कोणाला गणपती बाप्पाची मूर्ती हवी असतील तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. वैशाली त्यांचा नंबर आहे आणि इथून तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता. अतिशय सुंदर अशा मूर्ती, पहिल्यांदाच मी तर अशा प्रकारच्या मूर्ती पाहतोय. पुढचा कला केंद्र आहे उपासना आर्ट्स. याचे मालक आहेत श्रवण नाईक आणि राजेंद्र नाईक. इथे तुम्ही नंबर पाहू शकता आणि सोबत अशा गणपती बाप्पाच्या मूर्तीसुद्धा पाहू शकता. त्या ठिकाणी डेमो पीससुद्धा ठेवलेले आहेत गणपती बाप्पाच्या मूर्ती. मला गौरी माता पाहिजे असेल तर गौरी मातेच्या सुद्धा सुबक मूर्ती पाहायला मिळतील. उपासना आर्ट्स हमरापूर.
या ठिकाणी सुद्धा आहे. अतिशय सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी देवीला साडी वगैरे नेसवलेली आहे. संपूर्ण आभूषण पाहू शकता तुम्ही आणि देवीच्या डोळ्यांची आखणी सुद्धा पाहू शकता. अतिशय तेजस्वी असं रूप देवीचं. अशा प्रकारच्या गणपतीच्या गाड्या असतात जे की फक्त वर्षभर गणपतीचे ने-आण करत असतात. मित्रांनो, आपण सध्या आलेलो होते बालाला आर्ट्समध्ये. या ठिकाणी हा रस्ता जोई कळवे तांबडशेटच्या दिशेने गेलेला आहे आणि इकडून आपण आलो होतो, या मार्गातून आलो होतो आणि समोर जसं आल्यानंतर हे आपल्याला बालाला आर्ट्स पाहायला मिळतं. तर आपण त्या ठिकाणी जाऊया. मित्रांनो, आतमध्ये आल्यानंतर असं गणपती बाप्पाच्या भव्य अशा मूर्ती पाहायला मिळतात. ह्या समोरच्या मूर्ती आपण पाहता त्या 10 फुटी मूर्ती आहेत. मागे 4 फूट 5 फुटीच्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण या ठिकाणी हे जे डेमो गणपती बाप्पाच्या मूर्ती लावलेल्या आहेत ती आता एक एक करून पाहूया. या ठिकाणी बालाला आर्ट्सचा कारखाना आहे. सर्व मूर्त्यावरती या ठिकाणी अंतिम टप्प्याची कामं सुरू आहेत. हा होता संपूर्ण बालाला आर्ट्स कला केंद्र. अतिशय सुंदर अशा गणपती बाप्पाच्या आपण मूर्ती पाहिल्यात. तुम्हाला जर या ठिकाणी गणपती बाप्पाच्या सुबक मूर्ती आपल्या घरी घेऊन जायच्या असतील किंवा बुकिंग करायच्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या या नंबरवरती नक्कीच कॉन्टॅक्ट करा. मित्रांनो, या हमरापूर गावामध्ये जेवढ्या घरी कारखाने आहेत त्या प्रत्येक कारखान्यामध्ये जिथे जागा मिळेल तिथे गणपती बाप्पाच्या मूर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत. आता माझ्यासमोर एक घर आहे, तुम्हाला दाखवतो. डबलचं घर आहे आणि त्या ठिकाणी जवळपास 3 मजली घर आहे आणि या संपूर्ण 3 मजली घरावर जिथे जागा मिळेल अक्षरशः खिडकीमध्ये सुद्धा गणपती बाप्पाच्या ज्या कच्च्या मूर्त्या आहेत त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. म्हणजे एवढे गणपती बाप्पाच्या ठिकाणी मूर्त्या बनवलेल्या आहेत. तुम्हाला दाखवतो मी. हे पहा मित्रांनो, घराच्या 2ऱ्या 3ऱ्या जे फ्लोअर आहेत जिथे जागा मिळेल तिथे गणपती बाप्पाच्या मूर्त्या ठेवण्यात आलेल्या आहेत. हे पाहू शकता. हे बघा, अक्षरशः संपूर्ण वरच्या खिडक्यांमध्ये सुद्धा गणपती ठेवले आहेत. या गॅलरीमध्ये गणपती आहेत, इथे गणपती आहेत, इथे गणपती आहेत. हे पहा.
मित्रांनो, असा होता आपला आजचा व्हिडिओ. आज आपण आलो होतो पेण येथील हमरापूर या ठिकाणी आणि आपण जवळपास 4 ते 5 गणेश कला केंद्रामध्ये फिरलो आणि या गावामध्ये तब्बल 100पेक्षा जास्त असे कारखाने आहेत. त्यामुळे सर्वच कारखाने आपले एका दिवसात कवर नाही होऊ शकत. त्यामुळे मी 3 ते 4 आपले जे गणपती बाप्पाचे कला केंद्र होते ते दाखवण्याचा मी प्रयत्न केला या व्हिडिओमार्फत. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू नवी एका व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.